थोडीशी मेहनत घेतली की हे लाडू खूप छान असे बनतात बरं का. मार्केटमधून आणलेल्या लाडूला चव आणि घरच्या लाडूला चव हे प्रत्येकाला माहीतच आहे. आता मुलांच्या परीक्षा चालू होत्या आणि थोडंसं काहीतरी पौष्टिक असं बनवून ठेवलं की दुपारच्या वेळेत खातात. त्यासाठी घरात असतील त्याच बिया घेतलेल्या आहेत बघा. थोडीशी खजूर वापरून बनवायचे होते, पण घरातली खजूर संपलेली. चला म्हटलं आज थोडासा गुळाचा वापरच करून घेऊया. बदाम थोडेसे घेतलेले आहेत आणि या छोट्या छोट्या ज्या बिया आहेत त्या तुपावरती न भाजता अशाच कोरड्या भाजून घेतल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे लो फ्लेमवरती भाजून घ्यायच्या. छान अशा क्रंची, क्रिस्पी आणि खुसखुशीत भाजल्या की बनवलेला लाडू खुसखुशीतच असा बनतो. सगळ्यात अवघड वाटणारं काम ते म्हणजे बिया भाजणं. ते पण मंद गॅसवरती भाजायचे, म्हणून थोडा वेळ लागला. एक एक करून छान अशा बिया भाजून घेतल्या, एका प्लेटमध्ये काढून घेतल्या. लाडू कसे बनवायचे ठरवलं नव्हतं, फक्त घरात असणाऱ्या बियांचे छान असे लाडू बनवायचे असं ठरलेलं. आणि मैत्रिणींनो खरं सांगायचं म्हणजे हा केलेला प्रयोग इतका छान असा सक्सेस झाला की लाडू चवीला जबरदस्त असे लागले. चला म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर करावा. बदाम आणि मनुके भाजताना थोडासा तुपाचा वापर केला. बदाम जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे फिरवून घेतले आणि मनुके छान असे तुपामध्ये फुलून आले. पुन्हा भरपूर असं तूप घातलं, कारण गुळाचा पाक बनवायचा होता. आणि खरं सांगायचं म्हणजे पाण्याचा न वापर करता गुळाचा पाक बनवायचा. आणि पाक झाल्यानंतर जे मिश्रण होतं ते एकत्र छान असं मिक्स करून घेतलं. मैत्रिणींनो, पाक कसा ओळखायचा? गूळ विरघळल्यानंतर छान असा फेस आला की गॅस बंद करायचा. छान एकत्रित सर्व मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेतलं. आणि हे बघा, भरपूर तुपातले लाडू आहेत आणि दिसायला जितके सुरेख दिसतात ना, तितकेच ते छान असे पौष्टिक झालेले आणि खुसखुशीत होते बरं का. चला या उन्हाळ्यासाठी हे लाडू नक्की ट्राय करा. आणि मी केलेला प्रयोग एकदम सक्सेस झाला, कारण लाडू जबरदस्त असे चवीला झालेले बरं का.